अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्व दत्तभक्तांना, गुरुचरित्राच्या वाचकांना, साधकांना, गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व सद्भक्तांना माझे नमस्कार. या श्री दत्तभक्ती या यूट्यूब चॅनेलवर गुरुचरित्राचं चिंतन आणि अभ्यास अशी ही मालिका तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असताना मला खूप आनंद होतो. मागच्या भागामध्ये आपण 25वा अध्याय बघितला गुरुचरित्राचा. 25, 26 आणि 27 असे हे 3 अध्याय आहेत. या 3 अध्यायाचा एकत्रित विचार आपण या कथानकानंतर करूया. 25व्या अध्यायामध्ये हे जे 2 अहंकारी ब्राह्मण आहेत, तामसी आहेत, गर्विष्ठ आहेत, की जे मुसलमान बादशाह समोर वेद म्हणतात, वेदांचा अर्थ सांगतात, सर्व ब्राह्मणांचा तिरस्कार करतात, त्यांचा अपमान करतात. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळं ह्यांचा अहंकार जास्तच वाढलेला आहे. आणि अशा 2 अहंकारी ब्राह्मणांना धडा शिकवण्याकरता, शिक्षा देण्याकरता या त्रिविक्रम भारतींनी त्यांना सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या समोर आणून उभा केलेला आहे. आणि इथं हा 25वा अध्याय समाप्त होऊन 26व्या अध्यायाला सुरुवात होते. सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या 2 ब्राह्मणांना सांगतात की वेद ब्रह्मदेवांना सुद्धा कळत नाहीत. वेद ब्रह्मदेवांना अगोचर आहेत. आणि तुम्ही म्हणता आम्ही 4 वेद जाणतो. तर पूर्वी वेदव्यास नावाचे ऋषी होते. कृष्ण द्वैपायन असं आपण त्यांना म्हणतो. या व्यासानी वेद व्यस्त केले. म्हणजे एक वेद होता त्याचे 4 भाग केले. आणि आपले जे 4 शिष्य आहेत, पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू, या 4 शिष्यांना हे 4 वेद सांगितले. वेद व्यस्त केले. एका वेदाचे 4 भाग केले म्हणून त्यांना व्यास असं नाव पडलं. वेदव्यास असं आपण त्यांना म्हणतो. या 4 शिष्यांनी वेदव्यासांना म्हणजे आपल्या गुरूंना प्रार्थना केली की तुम्ही सगळे वेद आम्हाला शिकवा. परंतु वेदव्यासाने सांगितलं की हे वेद शिकणं एवढं सोपं नाही आहे. तर तुम्ही काय करा, तर 4 एक वेद शिका. पहिलं होता त्याला सांगितलं तू ऋग्वेद शिक. वैशंपायन होता त्याला सांगितलं तू यजुर्वेद शिक. जैमिनीला सांगितलं तू सामवेद शिक. आणि चौथा जो सुमंत होता त्याला सांगितलं की तू अथर्ववेद शिक. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या 2 ब्राह्मणांना सांगतात हे वेद असे अनंत आहेत. पूर्वी भारद्वाज ऋषी होते. भारद्वाज ऋषींनी ब्रह्मदेवाची 3 कल्प एवढं खूप मोठी तपश्चर्या त्या ठिकाणी केली. ब्रह्मदेवांची ब्रह्मचर्य आश्रमी सगळे वेद शिकावेत अशी त्यांची मनामध्ये इच्छा. म्हणून ब्रह्मदेवांची त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन भारद्वाजांना विचारतात की काय इच्छा आहे. म्हटले तुमची एवढी मोठी घोर तपश्चर्या तुम्ही केली, मला तुम्ही प्रसन्न करून घेतलंय, तेव्हा काय मागणं आहे, तुम्हाला काय वर मागायचं आहे. तेव्हा भारद्वाज ऋषी सांगतात की मला सगळे वेद शिकायचे. तेव्हा तुम्ही मला वेद शिकवा. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये मला हे सगळे वेद शिकायची इच्छा आहे. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं की आम्हाला वेद अगोचर आहे. मी सुद्धा पूर्णपणे सगळा वेदांत जाणू शकत नाही. मलाही सांगता येणार नाही. मी तुला दाखवतो म्हटले. म्हणून त्यांनी भारद्वाजांना वेद दाखवले. तेव्हा भारद्वाजांना वेद कसे दिसले तर 3 गिरिमय म्हणजे 3 पर्वताएवढे अत्यंत दैदिप्यमान असे ते वेद या भारद्वाजांना दिसले. भारद्वाज मुनी घाबरले. आणि एवढी वर्ष मी तपश्चर्या करून एवढासा वेद मला समजलाय, एवढा वेद शिकायचा केव्हा, हे अशक्य आहे.
असं वाटल्यानं पुन्हा त्यांनी ब्रह्मदेवांचे चरणी नतमस्तक झाले. ब्रह्मदेवांची खूप स्तुती त्या ठिकाणी केली आणि ब्रह्मदेवांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढं द्याल तेवढं मी शिकतो. आणि मग ब्रह्मदेवानी काय केलं तर 3 मुठी वेद, 3 मुठी भारद्वाजांना दिले. फक्त 3 मुठी वेद आपल्याला प्राप्त झालेले आहेत. अजून एवढा वेदांत अजून शिल्लक आहे. 3 गिरिमय एवढे वेद आहेत. आणि तुम्ही 4 वेद आम्हाला पाठ येतात म्हणता, असा गर्विष्ठपणा करू नका. हे जे वेद आहेत हे वेद म्हणजे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे. या वेदांच्या ज्ञानानं काय व्हायला पाहिजे तर विद्या विनयेनं शोभते. ज्याप्रमाणे झाडाला आंबे लागल्यानंतर ते झाड कसं त्या भारानं खाली येतं, खाली झुकतं, तसं हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्यात विनय यायला पाहिजे, आपल्यात नम्रपणा यायला पाहिजे. ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जगत ज्ञानमय आपल्याला वाटायला पाहिजे. परंतु हे 2 ब्राह्मण जे आलेले आहेत हे अत्यंत नास्तिक आहेत. देवावर त्यांचा जरासुद्धा विश्वास नाही आहे. आणि या वेदांच्या ज्ञानानं अत्यंत अहंकार प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या हातून हे सगळं घडलेलं आहे. मग नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक वेद केवढा मोठा आहे ते सांगायला सुरुवात केली. वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे सांगायला सुरुवात केली. आणि पैल नावाच्या शिष्याला व्यासाने बोलवलं आणि ऋग्वेद त्याला सांगितला. ऋग्वेदाचे भाग किती आहेत, संहितेमध्ये किती खंड आहेत, ब्राह्मणामध्ये किती खंड आहेत, अरणामध्ये किती खंड आहेत, हे त्याला सगळं समजावून सांगितलं. नंतर वैशंपायनांना बोलवलं, त्यांना यजुर्वेद समजावून सांगितला. नंतर जैमिनीनं बोलवलं, त्यांना सामवेद सांगितला. आणि नंतर सुमंतूंना बोलवून त्यांना अथर्ववेद सांगितला. एवढे प्रचंड वेद आहे. वेद काय आहेत थोडासा विचार या ठिकाणी थांबून आपण करूया. वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे कुणीही तयार केलेले नाही आहे. भगवंताचे निश्वास उच्छ्वास जे आहेत ते श्वासोश्वास म्हणजे हे वेद आहेत. मग काही लोक म्हणतात वेद नेती असं निषेधपूर्वक का बोलतात? कारण वेद हे शब्द आहेत. वेद हे शब्दाने त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याची स्तुती करतात. त्यामुळं त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्यापर्यंत शब्द पोचू शकत नाहीत. ते शब्दामध्ये आपल्याला सापडत नाही. शब्दांना मर्यादा आहे, परंतु त्या परब्रह्म परमात्म्याला मर्यादा नाही आहे. मर्यादेच्या पलीकडचा तो आहे. ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात की जेथ मनाची नखी नरी घे, बुद्धीची दृष्टी नरी घे, ते इंद्रिया कीर जोगे काय होईल. जिथं मनाचं नख पोचू शकत नाही, बुद्धीची दृष्टी पोचू शकत नाही, तिथं ही इंद्रिय कशी काय पोचू शकतील? कारण शब्द हे आकाशाचं तत्व आहे. शब्दानं त्या परब्रह्म परमात्म्याची स्तुती पूर्णांशानं आपण करू शकत नाही. कसं आहे की भीमसेन जोशींची एक अतिशय रंगलेली बैठक आपण स्वतः अनुभवलेली. आपण जर आत्ताच्या तरुण पिढीला जर आपण सांगायला लागलो शब्दानं, तर पूर्णांशानं आपण सांगू शकेन का? सांगू शकणार नाही. किंवा काश्मीरमध्ये एखादा मनुष्य असतो की ज्यानं समुद्र कधीही बघितलेला नाही, त्या काश्मीरमधल्या एखाद्या मनुष्याला गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावरून समुद्र कसा दिसतो हे आपण जर सांगायला लागलो तर पूर्णांशानं त्याला कळू शकेल काय? समुद्र कसा दिसतो
हे आपण शब्दानं सांगू शकत नाही. कारण परमेश्वर किंवा ते परब्रह्म अनुभवायचं आहे, शब्दामध्ये सांगू शकत नाही आपण. म्हणून उपनिषदकार म्हणतात की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा. वाचा तिथपर्यंत पोचू शकत नाही, मन सुद्धा पोचू शकत नाही. इंद्रियांना ते शक्य नाही आहे. म्हणून शब्द त्या ठिकाणी शब्दांना मर्यादा असल्यामुळं एखादं तळ्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं असतं, त्या चंद्राच्या प्रतिबिंबाला जाळ्यात कितीही जरी आपण धरायचा प्रयत्न केला तरी ते जाळ्यात सापडत नाही. तसं हे जे परब्रह्म परमात्म्याचं जे सामर्थ्य आहे, त्यांचं जे महात्म्य आहे, ते महात्म्य आपण शब्दात वर्णन करून सांगू शकत नाही. कारण ते अनुभवगम्य, अनुभवपर्यवसायी आहे. म्हणून नारद महर्षी मुका स्वादवत असं वर्णन करतात की एखादा मुक्का माणूस आहे आणि त्याला आपण श्रीखंड खायला दिलं आणि त्याला विचारलं की कशी लागली, कसं लागलं हे श्रीखंड तुला, तर तो सांगू शकत नाही. त्याला त्याचा अनुभव आहे, परंतु तो मुक्का असल्यामुळे तो बोलू शकत नाही. एखाद्या माणसाला आपण सांगायला लागलो की साखर गोड असते, त्याने कधीही साखर खाल्लेली नाही, गोड म्हणजे काय त्याला माहीत नाही, आणि आपण रात्रभर त्याच्यासमोर प्रवचन केलं की साखर गोड असते, तर साखर गोड असते म्हणून त्याला गोडीचा अनुभव येणार आहे काय? त्याला गोडीचा अनुभव कधीही येणार नाही. हे तास 2 तास प्रवचन करण्यापेक्षा त्याच्या हातावर चिमटभर साखर ठेवावी, ही खा, ह्याला गोडी म्हणतात. त्याला एका क्षणात कळेल. वेद हे शब्दाने भगवंताची स्तुती करतात. म्हणून ते वेद तिथपर्यंत पूर्णांशाने पोचू शकत नाही. म्हणजे वेदांना कळलेलं नाही असं नाही, वेदांना कळलंय, परंतु वेदांना शब्दानं सांगता येत नाही. म्हणून ते नेती निषेधानं वर्णन करतात. काय होतं की एका मुलीचं लग्न ठरलं, जाऊन बघून आले, पसंती झाली, आणि तो जो नवरा मुलगा आहे तो आपल्या 10-12 मित्रांना घेऊन आपल्या सासूरवाडीत आला. अजून लग्न व्हायचं आहे. तो बाहेरच्या त्या दिवाणखान्यात बसलेला आपल्या सगळ्या मित्रांच्या बरोबर, आणि ही जी नवरी मुलगी आहे, ही नवरी मुलगी आपल्या मैत्रिणींच्या बरोबर ती आतल्या खोलीत आहे. त्या मैत्रिणी तिला विचारतात की ह्यातला तुझा नवरा कुठला? तर तो निळा शर्ट घातलेला का? तर ती म्हणते नाही. मग तो पांढरा शर्ट घातलेला का? तो नाही. मग तो कोट घातलेला का? मग तो उंच आहे तो का? तो पांढऱ्या केसाचा तो का? असं सगळ्यांचं विचारून झालं. ती म्हणती नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, तो नव्हे, तो नव्हे, तो नव्हे. आणि आता एकच राहिलाय. मग आता हा काय म्हटल्यावर ती मान खाली घालते. ती मान खाली घालते, ह्याच्यावरनं त्या ओळखतात की हाच तिचा नवरा आहे. याला म्हणतात नेती. आपल्याला जे दिसतं ते म्हणजे परब्रह्म नव्हे. नेती, ते नव्हे, हे नव्हे, हे नव्हे, ते नव्हे. आणि प्रत्यक्षात ते आल्यावर समोर कनी वेद मान खाली घालतात, पूर्णांशानं स्तुती करू शकत नाही. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. न कळला अर्थ उपनिषदा असं म्हणत नाहीत, न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदांना अर्थ कळलाय, परंतु त्यांना अर्थ पूर्णांशानं करता आला नाही. वेदांच्या मध्ये हे सगळं ज्ञान आहे. ज्ञानानं ओतप्रोत भरलेले वेद आहेत. या सनातन हिंदू धर्माचं पाया म्हणजे वेद आहे. वेदांच्या पासून उपनिषदांच्या पासून हे सगळं वाङ्मय आज आपल्याला दिसतं.
तर हे जे वेद आहेत हे वेद ब्रह्मदेवांना सुद्धा समजलेले नाहीत अजून. ब्रह्मदेवांना सुद्धा अगोचर आहेत. आणि ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या दोन ब्राह्मणांना सांगतात की तुम्ही उगीच बढाया मारता, आम्हाला वेद येतात वेद येतात म्हणून सगळ्या ब्राह्मणांची तुम्ही टिंगल करता, टवाळी करता, अपमानित करता ब्राह्मणांना, त्यांच्याकडनं जयपत्र लिहून घेता. तुम्ही जर शहाणे असाल तर तुम्ही इथून निघून जावा. तुम्ही वेद वाद करू नका, कारण वेद हा वादाचा विषयच नाही आहे. वेद हा ज्ञानाचा विषय आहे. वेदांच्या पासून ज्ञान मिळवायचं आहे. वेदांच्या अहंकारानं अहंकारित होऊन आपला जीव तुम्ही उगीच देऊ नका, तुम्ही इथून निघून जावा. परोपरीनं समजावून सांगितलं, परंतु हे दोन ब्राह्मण ऐकायला तयार नाहीत. हे दोन ब्राह्मण सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना म्हणतात की आम्ही जर इथून परत गेलो तर हे सगळे लोक राजाला जाऊन सांगतील मुसलमान बादशाला, आणि मुसलमान बादशाला जर सांगितलं तर त्यांच्या दरबारात आमची काय किंमत राहणार आहे, आम्हाला कोण विचारणार आहे. त्यापेक्षा तुम्ही असं करा की तुम्ही आम्हाला संहिता काय आहे सांगा. तुम्ही दोघं जण ताबडतोब आमच्याबरोबर वाद करा. वादात आम्ही तुम्हाला हरवू आणि मग तुम्ही आम्हाला जयपत्र द्या, मगच आम्ही इथून निघून जाऊ. तर स्वामी महाराज म्हणतात की एखादा उंदीर असतो, तो उंदीर काय करतो, नाग ज्या पेट्याला ठेवलेला आहे त्या पेट्याला पोखरतो आणि आत शिरतो, त्याची काय अवस्था होईल. किंवा तो पतंग असतो, तो पतंग उडत उडत येतो आणि त्या जाळावर पडतो आणि आपला स्वतःचा आत्मघात करून घेतो. तसे हे दोन आत्मघातकी ब्राह्मण आहेत, स्वतःचा घात स्वतः करून घेणारे आहेत. या वेदांच्या ज्ञानातून आपल्या मानवी जीवनाची उन्नती न करता, परमेश्वर प्राप्ती न करून घेता, या वादविवादामध्ये लोकांना हरवून, लोकांची निंदानालस्ती करून आपला स्वतःचाच मृत्यूयोग त्यांनी घडवून आणलेला आहे. यांना काय म्हणावं असं म्हणून या ठिकाणी हा 26वा अध्याय जो वेदांचा विस्तार सांगणार आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. आणि आपली जी कथा आहे ती कथा 26व्या अध्यायातून 27व्या अध्यायामध्ये जाते. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढं काय कथानक घडलं, ह्या दोन ब्राह्मणांचा अहंकार सद्गुरूंनी कसा नष्ट केला ह्याचा विचार आपण पुढच्या अध्यायामध्ये बघूया. या ठिकाणी मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.